नमस्कार, मी सुवर्ण जोशी. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या गावाकडच्या सुपरफास्ट बातम्या पाहूयात. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये 2 लाखांची लाच मागणाऱ्या 2 लिपिकांना अटक करण्यात आली आहे. मोहाडी तहसीलदारांनी ही कारवाई केली आहे. बेटाळा इथले तक्रारदार ईश्वरकर यांच्या मालकीचं जेसीबी रेती उपसा करण्यासाठी भाड्यानं दिलं होतं. यावेळी मोहाडी तहसील कार्यालयातील लिपिक एकनाथ काडकडे यानं सदर जेसीबीवर कारवाई करत जप्ती केली आणि त्या बदल्यात 2 लाखांची लाच मागितली. ही लाच देताना सापळा रचून कातकडे यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. गेल्या 5 वर्षात शिवसेना भाजप रिपाई महायुतीच्या सरकारच्या काळात अंबरनाथ शहरात जी विविध विकास कामं करण्यात आली आहेत त्यामुळे अंबरनाथ शहराची ओळख बदलली आहे असं महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. डॉक्टर शिंदे यांची प्रचार रॅली काल अंबरनाथमध्ये पार पडली. सकाळी अंबरनाथ पश्चिम भागात तर दुपारी अंबरनाथ पूर्व भागातून ही रॅली निघाली. शासनाच्या अवैध आरक्षण धोरणाअंतर्गत काल सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या चळवळी अंतर्गत भव्य मूक मोर्चा अकोल्यात काढण्यात आला. सद्यस्थितीत शासनाच्या आवाजवी आणि असंविधानिक आरक्षण धोरणामुळे गुणवत्ताधारक आणि होतकरू विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणं अत्यंत कठीण झालंय. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला. मावळ लोकसभा मतदारसंघातील पवना या धरणावरून पिंपरी चिंचवडसाठी नेण्यात येणाऱ्या बंद पाईपलाईन योजनेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. ज्यामध्ये 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. यावेळच्या निवडणुकीमध्ये मावळ गोळीबार प्रकरणाचा हा मुद्दा मुख्य आहे. त्याशिवाय या मतदारसंघातील मत्स्य शेती करणारे शेतकरी, तांदूळ पिकवणारे शेतकरी किंवा फुलशेती करणारे शेतकऱ्यांचेही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. समोरचा उमेदवार हा पडद्यावरचा कलाकार आहे तर आढळराव पाटील हे जनतेत काम करणारे कलाकार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचं नाव न घेता समाचार घेतला. निमित्त होतं ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिक्रापूर इथं मंगळवारी जाहीर सभा पार पडली. बारामतीच्या डोरलेवाडी या ठिकाणी दादासाहेब मोरे यांना घोड्याचा शौक आहे. ते नेहमी रानात किंवा काही ठिकाणी जाताना आपल्या घरातील पाळलेल्या घोड्यावरून जातात. दादासाहेब मोरे यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून घोडा आहे. मोरे यांनी काल मतदाना दिवशी घोड्यावरून येत मतदान केलं. दादासाहेब मोरे यांची घोडेस्वारी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी ठरली. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पणज, शहापूर, धामणगाव, वडाळी या ठिकाणी देशमुख या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वलानं धुमाकूळ घातलेला आहे. अस्वलाच्या भीतीनं शेतकरी आणि शेतमजूर शेतात जात नसल्याचं चित्र आहे. 22 एप्रिल रोजी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी अस्वलाचा शोध घेतला असता ते सापडलं नाही. या अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरते. तक्रारदार अवैध वाळू वाहतूक केली म्हणून गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्त करण्याची भीती दाखवतात. तक्रारदाराला आणि त्याचे सहकारी यांना सुमारे 4 ते 5 तास थांबवून 30,000 रुपये लाचेची मागणी करून 11,000 रुपये लाच घेतली गेली. या प्रकरणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे तर दुसरा कर्मचारी निवडणूक ड्युटीवर असल्याची माहिती आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांनी काल मतदान झाल्या चक्क फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निकालाआधीच एकमेकांना मिठाई भरवली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये, मुंबई गोवा महामार्गावरील भरणे गावामध्ये आणि खेड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः जल्लोषच केला. वाशिम जिल्ह्यातल्या अनसिंग इथं शासनाच्या जमिनीवर दुकानं, झोपडपट्टी, घरं तसंच इतर अतिक्रमित स्वरूपाचं बांधकाम करण्याचे ठराव घेणं, अतिक्रमणधारकांना मुभा देणं यासह अन्य स्वरूपातील गैरप्रकारांचा ठपका ठेवण्यात आलाय. या प्रकरणी अमरावती विभागीय आयुक्तांनी अनसिंग ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि 8 सदस्यांवर अपात्रतेची धडक कारवाई केली आहे. मतदान करून गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात विद्या खुळे यांना कन्यारत्न झालं. माळशिरस तालुक्यातल्या विद्या अवघडलेल्या अवस्थेतही 9व्या महिन्यात मतदानाकरता गेल्या होत्या. मतदान केल्यानंतर त्यांच्या प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी गोंडस मुलीला जन्म दिला.
चंद्रपूरच्या राजुरा इथल्या आदिवासी मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणाने जिल्हा ढवळून निघालाय। या प्रकरणात असंवेदनशील असं वक्तव्य केल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना आता आदिवासी संघटनांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। या दरम्यान प्रकरणात असंवेदनशील वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागितली। रायगडच्या महाड तालुक्यातील आमशेत या गावातील 110 वर्ष वयाच्या वयोवृद्ध गंगूबाई विठ्ठल चव्हाण यांनी 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये काल आपला मतदानाचा हक्क बजावला। 1952 साली झालेल्या पहिल्या लोकसभेपासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। आरएसएस ही सुद्धा दहशतवादी संघटना असून या देशात पुन्हा मनुवाद आणि ब्राह्मणशाही आणण्याचा त्यांचा उद्देश असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला। धुळे लोकसभा मतदारसंघात जाहीर प्रचार करतेवेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। दरम्यान भाजप साध्वी प्रज्ञा सिंगच्या माध्यमातून देशाला हिंदुत्वाचा कडवट आणि कळवट असा डोस देत असल्याचा घणाघात आंबेडकर यांनी यावेळी केला। लातूरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी पाणी टंचाईचा सामना केलेला आहे। नागरिकांना हंडाभर पाण्याकरता पायपीट करावी लागते। प्रशासनाकडून महिन्याभरात एकदाच पाणी पुरवठा होत असल्याने 10 तास या पाण्यासाठी नागरिकांना रोज रांगा लावाव्या लागतात। औसावासियांच्या भीषण पाणी टंचाईकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे। नागपुरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रक मालकावर कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर वाळू माफियाने गाडी घातल्याचा प्रयत्न केला। नागपुरातील खराबी भागातील रिंग रोडवर ही दुर्घटना घडली आहे। सुदैवाने यात अधिकाऱ्यांना कुठलीही इजा झाली नाही। नायब तहसीलदार सुनील साळवे यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। अहमदनगरमध्ये कोल्हार भगवती गावात देवकर कातोरे या मळ्यातील घर आणि गोठा मध्यरात्री त्याला आग लागली। यावेळी रात्री झोपेत असलेली 4ही कुटुंब घराबाहेर निघाली। 10 वर्षाच्या मुलाचा आगीत होरपळून वारे असं मृत मुलाचं नाव आहे। यात 3 जण गंभीर जखमीही झालेत। गोंदियात गोरेगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। आंबेतलाव गावात राहणाऱ्या डिलेश्वरी बघेल या महिलेची हत्या झाली आहे। शेतात कामासाठी गेलेली असताना तिची हत्या झाली। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृतदेहाच्या बाजूला चिठ्ठी लिहून ठेवली होती। यात मैं भी नहीं बचूंगा, जहर खा लिया हूं अशी चिठ्ठी लिहून त्याने ठेवली होती। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे।